ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरातही रात्री 2 वाजतापासून भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर 2 वाजता भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ मंदिरामध्ये पूजा केली। आजच्या दिवशी 1.25 लाख भक्त शंकराचं दर्शन घेतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाचं काय महत्त्व आहे, 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराचं काय वेगळेपण आहे, या संदर्भात औंढा नागनाथ मंदिरातील पुजाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्तानं शंकराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी शिवालयामध्ये गर्दी पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये। या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्र आणि परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत महाराज भोपी आहेत, जे इथले पुजारी आहेत, पुरोहित आहेत। मला सांगा, आजच्या दिवसाच्या दर्शनाचं काय महत्त्व असतं, काय वेगळंपण असतं? ही महाशिवरात्री आहे, शिवाचा विवाहाचा दिवस आहे, फार मोठा पर्वकाळ आहे। भगवान शिवशंकर आज देवाला बेल आणि पाणी घातल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात। हे सिद्धलिंग आहे, हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। कुठून कुठून लोक येतात? कमी नेहमी तुम्ही पूजा करताय, साधारणतः किती लोक येतील, काय अंदाज आहे? साधारणतः रात्री 2 वाजता मंदिर सर्व भक्तांसाठी उघडलेलं आहे। सर्व राज्यातनं, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सर्व राज्यातनं लोक इथं भाविक दर्शनासाठी येतात। साधारणतः संध्याकाळपर्यंत 70 ते 80 हजार पब्लिक दर्शन घेईल। बरं, आज दर्शनासाठी लोक येत असतात। आज दर्शनाचं काय महत्त्व असतं, कशा पद्धतीनं पूजा केली जाते, कोणकोणच्या आराधना केली जाते, काय असतं? देवाचं पूजा ही जलधारा, जलाने देवाची पूजा केली जाते। देवाची पूजा ही दुग्धधारेनं, बिल्वपत्रानं देवाची पूजा केली जाते। बरं, आज गर्दी इतर महाशिवरात्रीपेक्षा जास्त दिसायला लागली। मोठ्या प्रमाणामध्ये भक्त दाखल झाले, तर स्पेशल दर्शनाची रांग असो किंवा जनरल, ही अशी गर्दी कधी पाहिली आहे? रात्री कधीपासून ही गर्दी होती का? नाही, ह्या वर्षी थोडी जास्त गर्दी आहे। विशेष म्हणजे ह्या वेळेस सर्व सिद्ध योग आलेला आहे। आज व्यतिपात पण आहे, फार मोठा पर्वकाळ आहे, त्यामुळे ही विशेष गर्दी ह्या वर्षी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आजची महाशिवरात्र म्हणजे एक विशेष योग आहे आणि त्याच योगामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। आणि सर्वांनी सिद्ध योग मानला जातोय असं पुजारी आपल्याला सांगतायत, आणि त्यामुळेच ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। माधव दिपके, एबीपी माझा, औंढा नागनाथ, हिंगोली।